त्याचं काय झालं होतं की अहमदशाह अफजली वारंवार आक्रमण करत होता आणि उत्तर भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ही खुद्द मराठ्यांनीच घेतली होती अहमदाबाद. त्यांना पैसे पण मिळत त्याबद्दल सुपारी ज्याला म्हणतात सुपारी त्यांच्याकडे होती. बरोबर. पण काय व्हायचं की अफजल लुटायचा आणि निघून जायचं. मग हे पुण्यावर निघायचे पाठलाग करायचे. मग हा सापडायचा नाही कारण तो म्हणायचा की लढायचं त्याचं लॉजिकच नव्हतं. त्याची लुटीचं लॉजिक होतं. तो मराठ्यांचं विशेषतः स्पीड हेच मोठं वैशिष्ट्य होतं की ते वेगवान लढाई करत. मग हे मराठ्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. त्याचं असं झालं की जेव्हा हे उत्तरेत निघाले तेव्हा अनेक जण पुण्यामध्ये जमले आणि त्यामुळे तेव्हा तीर्थयात्रा करायची. सदाशिवराव म्हणाले की मी नेणार नाही, त्याच्याने मी कॉम्प्रोमाइज केलं सगळं. पण मग या लोकांनी म्हटलं की शाप देऊ. नानासाहेब धार्मिक होते, ते अडचणीत आले. मग त्याने खूप सदाशिव हे केलं की नाही घेऊनच जा. त्याच्या आधीची 50 वर्ष मराठ्यांना पराजय असा काही नव्हताच. त्यामुळे साधारण ॲटिट्यूड असा होता की काय युद्ध होत राहील. मग त्यामुळे मग हे जे लॉजिक होतं की आपण मस्तपैकी तीर्थयात्रा करू हे खूप चुकीचं लॉजिक ठरलं आणि त्याच्यामुळे त्यांचं स्पीडही कमी झालं. 6 महिन्यातच एनर्जी गेली आणि ते एक पराभवाचं कारण घडलंय निश्चित.